मतदारसंघामध्ये सावंतसाहेब एक हिराच्या वरचं कोण नाही माहित नाही, पण हिरा मात्र नक्की आहे. आणि साहेबाला ती पद मिळेल ही आजच विनंती आहे. त्यांनी आल्यावर भरपूर कामे केले आहेत सावंत साहेबांनी. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, दररोज एक वेगळा विषय दाखवतो. मी आता तुळजापूर शहरामध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आहे आणि इकडे दाखवा कॅमेरा. ह्या जे महिला आहेत, ह्या महिला भूमपरांडा वाशी मतदारसंघातून या ठिकाणी तुळजाभवानी मातेला साकडं घालण्यासाठी आलेले आहेत. भूमपरांडा वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री व्हावे यासाठी त्यांनी इथं महाआरती केलेली. आपल्यासोबत महिला आहेत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आहेत अर्चनाताई दराडे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आता इथं एवढ्या खूप महिला आणलेल्या आहेत, तुम्ही काय सांगाल, काय साकडं घातलं तुम्ही आता तुळजाभवानी मातेला? आम्ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई असणारी आई तुळजाभवानी हिच्या असा दर्शनासाठी आलेलो आहोत आणि हिला साकडं घालण्यासाठी आलेलो आहोत. कारण महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब हे पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत हीच सर्व आमच्या माता भगिनींची इच्छा आहे. आणि लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींनी गवगवीत असं यश महायुतीला दिलेलं आहे. आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आमचा भाऊ नामदार तानाजीराव सावंत साहेब हे देखील आम्हाला आमचा भाऊ या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पाहिजे, हे साकडं आणि हे मागणं आम्ही आज तुळजाभवानीच्या चरणी केलेलं आहे. किती महिला आहेत, कुठल्या महिला आहेत, ते कुठून आलेले आहेत? भूमपरांडा वाशी ह्या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्व माता भगिनी आहेत. साधारण 1,500 ते 2,000 महिला आलेल्या आहेत व 150 ते 250 गाड्या आलेल्या आहेत. तुमचं बोलणं वगैरे काय झालं सावंत साहेबांसोबत? नाही, बोलणं नाही एवढं फार, पण चालू आहेत प्रयत्न, मिळेल असं साहेबांचं बोलणं काय आहे. वाटतं तुम्हाला आता? 100% मिळणार. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी परांड्याच्या सभेत स्वतः जाहीर केलेला आहे. त्याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत की तुम्ही फक्त आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझ्यावर द्या. तसंच आम्ही बहिणींनी त्यांचा शब्द पाळला व सावंत साहेबाला निवडून दिलं. आमदार आम्ही केलेलं आहे. शिंदे साहेबांना एकच विनंती करते की आता नामदार करण्याचं तुमच्या हातात आहे आणि तो तुम्ही करू शकता. आणि हे तुम्हाला देखील आमची मागणी आहे की आमचा भाऊ ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे. तुमचं बोलणं झालं नाही, मग कार्यकर्ते कसं काय वाटतं तुम्हाला? कार्यकर्ते, आम्हाला विश्वास आहे, अंबाबाईवर विश्वास आहे. सावंत कुटुंब हे सतत आध्यात्मिक कुटुंब आहे. ते सतत जनतेची सेवा करण्याचा वसा या कुटुंबाने घेतलेला आहे. गेल्या 2.5 वर्षात आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असेल आणि मला वाटतं घटस्थापनेत ह्या अंबाबाईच्या सुद्धा, भाविकांचं सुद्धा साहेबांनी मोठं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. सर्व गोरगरीब, भाविक, भक्त, शेतकरी, कष्टकरी आणि मतदारसंघाचा, जिल्ह्याचा जर खरा विकास कोणाकडून होत असेल तर तो सन्मान्य तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षात हा विकासाचा महामेरू असाच अथांग चालू ठेवण्यासाठी सन्मान्य तानाजीराव सावंत साहेबांनाच मंत्रिपद मिळालं पाहिजे, हे देवीसमोर साकडं घातलेलं आहे. आणि आमची अंबाबाई आमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. 100% आमचा असा अंबाबाईवर विश्वास आहे आणि आमच्या साहेबांच्या कामावर विश्वास आहे. शिंदे साहेबावर विश्वास आहे, फडणवीस साहेबावर विश्वास आहे. 100% आमच्या साहेबांना पालकमंत्रीपद हे मिळणारच आहे. बघा, तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये इथं महिला आलेल्या आहेत. नेमकं काय, आणखीन पण काय या रॅलीमध्ये महिला होत्या? कुठून आले तुम्ही? मी महिला आघाडी तालुका प्रमुख आहे आणि नगरसेविका नगरपंचायत वाशीचे. तर वाशीहून आलेलो आहोत आम्ही. ही सर्व महिला आघाडीची टीमच पूर्ण आमची आलेली आहेत. भूमपरांडा वाशी मतदारसंघाचे एक लाडका व्यक्तिमत्व आणि आमचे पाठीराखे माननीय सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब हे आमदार झालेले आहेत. पुन्हा एकदा या तुळजापूरच्या मातेने म्हणजे आमच्या या कुलस्वामिनीने साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे आणि या लाडक्या बहिणीचा सुद्धा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहे. ते पुन्हा आमदार झालेले आहेत. परंतु साहेबांना मंत्रिपद मिळावं म्हणून साकडं घालण्यासाठी आई तुळजाभवानीच्या चरणी आम्ही सर्व ही महिलांची टीम एकजूटपणे हजारोच्या संख्येने इथं महिला उपलब्ध झालेल्या आहेत. आणि आई भवानीच्या चरणी आम्ही आज साकडं घातलो की साहेबांना मंत्रिपद नक्की मिळावं आणि साहेबाला आरोग्य विभागातलंच खातं पुन्हा मिळावं. साहेब पुन्हा आरोग्यमंत्रीच का बरं व्हावे, का असं वाटतंय? साहेबांनी आरोग्य विभागामध्ये भरपूर वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. जागतिक विक्रम साहेबांच्या नावावर नोंदवलेला आहे. एवढी साहेबांनी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, दवाखाने उपलब्ध केले आहे आणि वारकऱ्यांची आणि लाखो महिलांची सर्वांचीच इच्छा आहे की साहेब पुन्हाच आरोग्यमंत्रीच व्हावं आणि आई तुळजाभवानी नक्कीच आशीर्वाद तिचा पाठीशी आहे. साहेब नक्कीच आरोग्यमंत्रीच होणार आहेत. मी परांडा तालुका गाव भांडगाव मधून आले. मी परांडा तालुक्यातनं तालुका अध्यक्ष सारिका अंधारे आहे. आज आमच्या परांडा तालुक्यातून हजारो महिला सावंत साहेबाला पुन्हा मंत्रिपद भेटावं म्हणून देवीला साकडं घालण्यासाठी आलेत.
तरी आई तुळजाभवानी आमच्या साहेबाला पालकमंत्रीपद, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्रीपद नक्कीच त्यांच्या पदरात घालून त्यांना नंतर 12 तारखेला शपथ घ्यायला लावून असा आई तुळजाभवानी आशीर्वाद देणार आहे. आणि आम्ही सगळ्या महिला म्हणजे सावंत साहेबाच्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा महिलांची आर्थिक परिस्थिती इतकी ही झाली. क्रांती महिला उद्योगाच्या अंतर्गत, लाडकी बहिणीच्या अंतर्गत महिलांना भरपूर आर्थिक सहाय्य भेटलंय. आणि महिलांचीच उत्सुकता होती की साहेब आमदार झालेत, आम्हाला कधी घेऊन जाणार तुम्ही तुळजापूरला. रोज त्यांचे फोन यायचे. आज सगळ्या महिला एकजुटीने आज साहेबांसाठी देवीला साकडं घालण्यासाठी आले. साहेब आमदार झालेत पण मंत्रीपद भेटावं म्हणून त्यांना देवीला साकडं घालून नक्कीच आई तुळजाभवानी साहेबाला मंत्रिपदावर विराजमान करेल एवढीच आशा आशीर्वाद तुळजापूरच्या आई तुळजाभवानीकडे मागते. ताई माझं एवढंच म्हणणं आहे, साहेबांनी तरी 3 तालुक्यामध्ये MIDC मंजूर झालेल्या आहेत. नक्कीच आपल्या 3 तालुक्याची बेरोजगारी नक्कीच कमी होणार आहे ताई. तरी आपण आपले साहेब मंत्री होणे गरजेचं आहे. मंत्री झाले तर आपल्या 3 तालुक्याची सुधारणा अधिक आपल्या जी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नक्कीच आपल्याला रोजगार प्राप्त होणार आहे. आणि साहेबाला आपल्या मंत्रिपद भेटावं एवढा आई तुळजाभवानीला साकडं घालून आम्ही प्रत्येक महिलांच्या जी बी काही समस्या असतील त्या नक्कीच साहेब आपल्या दूर करणार आहेत. आपल्या भूमपरांडा वाशीला मंत्रिपद हे नक्कीच पाहिजे, कारण खरंच खूप महाग असलेले 3 तालुक्यात आपल्या इकडे बेरोजगारी पण भरपूर प्रमाणात आहे. पण साहेब मंत्री झाल्यावर खरंच आपला असं आपला 3 तालुका बघायला भेटणार आहेत. बाहेरनं लोक आपल्या 3 तालुक्याला, पण साहेब मंत्री होणे गरजेचे आहेत. कारण इतक्या दिवस इतके आमदार झाले, इतके खासदार झाले, कुणीच काही करू शकलं नाही भूमपरांडा वाशीसाठी. आणि आमच्या सावंत साहेबाच्या माध्यमातून ह्या गेलेल्या 2.5 वर्षात साहेबाला मंत्रिपद भेटले. 2.5 वर्षात हिकडला देश इकडं झाल्यासारखं झालंय. भरपूर प्रमाणात सुधारणा झाली. प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील. काय करता तुम्ही? मी तालुका अध्यक्ष आहे, शिंदे गटाची सारिका अंधारे परांडा तालुका अध्यक्ष आहे. तरी सावंत साहेबाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये साहेब असं एवढंच मीडियासमोर बोलू इच्छिते की साहेबाच्या मार्फत एक पण असं गाव नाही की त्या गावाला कोट्याचा निधी आला नाही. म्हणजे सावंत साहेबाच्या माध्यमातून आज ऊस जर न्यायचा म्हणलं तर त्या रस्त्याला जायला त्या रस्ता नव्हता. तर सावंत साहेबाच्या माध्यमातून स्वखर्चातनं शासनाचा खर्च आणि स्वखर्च ह्यात खूप फरक आहे. सावंत साहेबाच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातनं शेतरस्ते झालेत. आता त्या शेतकऱ्यांची म्हणजे इतकी मानसिकता आहे. पण साहेबाला पण त्याच साहेबाच्या कामाच्या माध्यमातून साहेब आज मंत्री झालेत, आमदार झालेत, नंतर मंत्री पण होणार आहेत. कारण सगळी जनता इतकी आतुर आहे की सावंत साहेब कधी मंत्रिपदाची शपथ घेतील आणि आम्ही कधी विजयाचा जल्लोष करू. एवढंच मी बोलतो. काय सांगाल? कारण साहेब जे आहेत ते धडाडीचे नेता आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व असं आहे की जे निर्णय घेतील ते योग्यच घेतात आणि ते पूर्ण करूनच दाखवतात. त्याच्यामुळे आता जे पाणी येणार आहे बोगद्यातून ते सावंत साहेबाशिवाय कुणी आणू शकणार नाही आणि ते घेऊनच येणार. कारण जवळा, भांडगाव बरेच असे खेडेपाडे आहेत ते त्याच्यात पाण्याची कमतरता आहे. आणि सावंत साहेबांना मंत्रिपदी भेटणारच, पण साहेबच पाणी आणणार ह्या खेडोपाड्यांना. एवढीच माझी इच्छा आहे आणि आणणारच. बोला. मी सर्वसाधारण कार्यकर्ते, मी काही पदाधिकारी नाही, काही नाही. पण ह्या मतदारसंघामध्ये सावंत साहेब एक हिराच्या वरचं कोण नाही माहीत नाही, पण हिरा मात्र नक्की आहे. आणि सावंत साहेब ते हिरा आहे. ते हिरा पूर्ण परिसराला स्पर्श केला की ते लोखंडाला स्पर्श केला की हिरा प्राप्त होतो. तसे सावंत साहेबाचं इथं मतदारसंघामध्ये काम आहे. ते कामाचं साहेबांनी केलेलं आहे. ते पूर्ण साहेबांची खूप इच्छा आहे की मी अर्ध काम 2.5 वर्षामध्ये जे केलेले आहेत ते पूर्ण कामं त्यांना करायचे आहेत. ह्या मतदारसंघामध्ये जे बेरोजगारी तरुण आहेत, महिलांसाठी सुद्धा त्यांनी खूप रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी. आणि आमदार तर झालेले आहेत पण मंत्री पण व्हावे असं आम्ही देवीकडे साकडं घालायला आलेलो आहोत. आणि देवी आमचं मागणं नक्की पूर्ण करणार आहेत याची आम्ही अपेक्षा करतो. आम्ही आई तुळजाभवानीकडे साकडं घालायला आलो होतो. सावंत साहेब मंत्री व्हावत म्हणून, आरोग्यमंत्री व्हावत म्हणून. डॉक्टर सावंत साहेब यांना पहिल्या 5 मध्ये कॅबिनेट पद मिळावं ह्याच्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणी देवीकडे साकडं घालायला आलेल्या आहेत आणि देवी आमचं मागणं नक्कीच मान्य करेल. बोला.
आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते की सावंत साहेब आज मंत्रीपद मिळणार आहे आणि आरोग्य मंत्रीपद मिळावं ह्याची साकडं घालते आणि साहेबाला निश्चितच पद आहे ही आजच विजय कळतोय कारण सगळ्या लाडक्या बहिणी आईच्या चरणावर प्रार्थना केलेली आहे. तरी असं वाटतं की मग आईच्या चरणावर प्रार्थना केली आई साकडं आमचा ऐकल आणि साहेबाला ती पद मिळेल ही आजच विनंती आहे. बोला बोला सोडा. सावंत साहेबांचं सगळ्यांना वाटायचं निवडून यावे. त्यांनी आल्यावर भरपूर कामे केले आहेत सावंत साहेबांनी आणि आता पण त्यांना हेच पद भेटावं असं सगळ्यांची इच्छा होती. म्हणून आम्ही सगळे लाडक्या बहिणी तुळजाभवानीच्या कृपेने आम्ही इथं साष्टांगण त्यांना दंडवत घेण्यासाठी आलो आहे. सावंत साहेब हिऱ्याला म्हणजे मोत्याची जोड असायलाच पाहिजे अशी आम्ही त्यांची व्यक्त केलेली ही भावना आहे. तरी सर्व लाडक्या बहिणी आम्ही 5,000चं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ती पूर्ण करावे आणि वाशी शहराची सुधारणा करावी एवढीच माझी अपेक्षा म्हणून 2 शब्द बोलून मी केलं. या लाडक्या बहिणी या भूमपराडा वाशी मतदारसंघातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले आणि इथं महाआरती सुद्धा पार पडलेली आहे. महाआरती झाल्यानंतर मी तुम्हाला अर्चनाताई दराडे यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,18,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.
चला चला इथे करायचं ना खाली 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 ना थांबा तो इकडं मागे एवढ्या उभा मागे पाहिला पुढे चला 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 पुढे एक मिनिट इथे ना अलीकडे तो असं आहे ना लाईन व्यवस्थित प्रदक्षिणा मारायला तेवढे तेवढे काहीतरी 4 वर्ष इकडून बाहेर इकडून कुठं अयो इकडून जाऊ इकडून आरती झालं पिठे इथं पैसे पिठे हाताला हाताला हो पूर्वी तुझं भारी तुझी संसारी अनाथनाथे अंबे तुना विस्तारी वारी वारी जन्मावनाची वारी आर्यपटवाताची वारी जय देवी महिषासुरमर्दिनी शोरी जय देवी त्रिभुवनी बोली माता तुझे सेनाई सारी द्रवे परंतु ना बोले काही सारी बात ताप लोक वाई देतो भक्ताला देवी दासाला दे पाऊस सोलाई जय देवी महिषासुरमर्दिनी शोरी शोर वेतार संजोनी जय देवी संतोली होती लाशा देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी लोकाशा आंबे तू सोडी लाशा हर कलिंगाला
कल्लेशा जय देवी जय महिषासुरधरी होळी शोर वेकार चिंजवणी जय देवी ओम श्रीमंतेश्वरी सुवासादिगे शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते बोल भवानी माते आरती से नजर आती है मागे आलिया पास घ्या इकडे दक्षिण द्या म्हणा कोण आहे आमदार साहेब कोण आहे हा चला म्हणा दक्षिण द्या सगळ्यात मिळून देते देवीला जाते पाहिजे बसवा हो जा इकडे पायऱ्यावर चला समोर येऊ का